नमस्कार. कलापुष्प आयोजित ज्ञानेश्वरी वरील व्याख्यानमालेत तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणं. तर हे दुसऱ्या अध्यायातलं आहे. आणि दुसऱ्या अध्यायाची बॅकग्राऊंड अशी आहे की कृष्णानं सुरुवातीला सांगितलंय की मी काही युद्ध करत नाही. हे सगळे लोक माझेच आहेत आणि मी आता शस्त्र ठेवून देतो, मी युद्ध करत नाही आणि मी कुणाला मारणार नाही. तर मग कृष्ण जेव्हा आता सांगायला सुरू करतो गीता, तेव्हा तो पहिल्यांदा त्याला हेच सांगतो की आत्मा कसा नश्वर नाहीये, देह नश्वर आहे, आत्मा नश्वर नाहीये. आणि तुला असं वाटतंय की तू इथे सगळ्यांना मारणार आहेस, पण तू मारणारा कोण? तर तू काही ह्यांना मारलं नाहीस तर हे काही अमर राहणार नाहीयेत, सगळेजण कधी ना कधी मृत्यू पावणार आहेत. तर अशा प्रकारे सांख्ययोग सांगतो श्रीकृष्ण. आत्मा कसा आहे की आत्म्याला कसं शस्त्रानं मारता येत नाही, अग्नीनं जाळता येत नाही, पाण्यामध्ये त्याला भिजवता येत नाही, अशा प्रकारचा जो हा आत्मा आहे त्याबद्दल सांगतो. आणि त्यानंतर कर्मयोग पण सांगतो की कसं कर्म करणं गरजेचं आहे आणि तू कर्मच केलं पाहिजे असं सांगतो. आणि सगळ्यात शेवटी तो ह्या ठिकाणी येऊन थांबतो की माणसानं कसं स्थितप्रज्ञासारखं असावं, की स्थिर बुद्धी मनुष्य असायला पाहिजे प्रत्येकानं, असं कृष्णानं सांगितल्यावर मग अर्जुन विचारतो की हा असा स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो. तर गीतेमध्ये असं सरळ सरळ येतं की अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा, की त्याची भाषा कशी असते. तर केशवा तू मला सांगतो चालतो कसा, बोलतो कसा, ओळखायचं कसं की एखादा माणूस स्थितप्रज्ञ आहे. तर ह्याच्यावरती आपण काही काही ओव्या आहेत ज्ञानेश्वरांच्या, तर त्या ओव्या पण वाचूया आणि त्याच्यामधून स्थितप्रज्ञाबद्दल काय सांगितलंय ते पण ऐकू. तर ज्ञानेश्वर म्हणतात, तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्रावो आघवा, मी पुसेनाता सांगावा कृपानिधी. तर हे कृपानिधी, करुणेच्या सागरा श्रीकृष्णा, तुला काहीतरी विचारायचंय तर तू मला त्याचं उत्तर दे. किती अर्जुना म्हणजे आपल्याला जेव्हा ज्ञानेश्वरी मधून आपण बघायला लागतो तेव्हा आपल्याला अर्जुनाचा विचारण्यातला जो नम्रपणा आहे ना तो दिसायला लागतो. की अर्जुन आधी म्हणतो की मी तुला विचारू का, तू मला सांगशील का. आणि त्याचं कसं तो बोलताना तो कृपानिधी म्हणतो त्याला. तर असा अर्जुन म्हणतो. आणि तसं अर्जुनानं म्हटल्यावर की मी तुला विचारू का प्रश्न, तर मग तेव्हा कृष्ण म्हणतो, मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझ निके, तू पूस पाऊन मेघे मनाचेनी. तर किरीटी म्हणजे कृष्ण. इंद्रानं अर्जुनाला एकदा किरीट दिलेलं आहे, मुकुट दिलेलं आहे आणि म्हणून अर्जुनाचं एक नाव किरीटी आहे. तर कृष्ण त्या नावानं अर्जुनाला हाक मारतो की किरीटी, तू सुखानं तुला काय विचारायचं असेल ते विचार, मनामध्ये काही ठेवू नको, तुला काय विचारायचं ते विचार. किती छान हा वर मिळाल्यासारखा आहे अर्जुनाला की कृष्ण साक्षात कृष्ण म्हणतोय की तुला काय हवं ते विचार. आणि मग पार्थ काय म्हणतो, या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णा ते, काय म्हणिते स्थितप्रज्ञा ते ओळखो केवी. मग पार्थ म्हणतो की कृष्णा तू मला सांग की स्थितप्रज्ञ ओळखायचा कसा. आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसा चिन्ही जाणिजे, जो समाधी सुख भुंजिजे अखंडित. मग हा जो स्थितप्रज्ञ आहे, स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी स्थिर आहे. बुद्धी स्थिर म्हणजे कशी, की आपल्याला सतत आपण ह्याच्यामध्येच असतो की कसं करू, काय करू, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, मग मी बोलू की नको, मग मी बोललो तर त्याला काय वाटेल, आणि मग अरे अच्छा मी हे असं केलं, हे असं नको करायला होतं.
हे आपलं लक्षण जे आहे ते एकदम अस्थिर बुद्धीचं लक्षण. ह्याच्या बरोबर उलट म्हणजे स्थिर बुद्धी. आणि तेच अर्जुन विचारतोय की स्थिर बुद्धी जो आहे तो कसा ओळखायचा? आणि हा स्थिर बुद्धी जो म्हणतात त्याची चिन्ह तरी काय आहेत? की चिन्हावरून आपल्याला सांगता येतं. कसं आहे की सगळेच जण काहीतरी कामं करत असतात. काहीतरी कृती करत असतात. पण त्या कृतीवरून त्याच्या मनात नक्की काय आहे हे आपण काही सांगू शकत नाही. की एखाद्यानं लहान मुलाला चॉकलेट दिलं, तर ते कोणी प्रेमानेही दिलं असेल आणि नाहीतर कोणीतरी त्या मुलाला भुलवायचं म्हणूनही दिलं असेल. तर त्या कृतीवरनं आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून अर्जुन विचारतोय की चिन्ह काय आहे? की कसं जाणायचं की एखादा मनुष्य हा स्थिर बुद्धी आहे आणि तो समाधी सुख भोगत आहे, अखंडपणे समाधी सुख भोगत आहे. तर तो आपण कसा ओळखायचा? तो कवणे स्थिती असे, कैसे निरूपी विलसे, देवा सांगावे हे ऐसे, लक्ष्मीपती. तर हे लक्ष्मीपती श्रीकृष्णा, तू मला सांग की त्या स्थितप्रज्ञाची स्थिती कशी असते, त्याचं रूप कसं असतं. आणि मग तव परब्रह्म अवतरणू, जो षड्गुणाधिकरणू, तो काय तेथ नारायणू, बोलतो असे. तर मग हा साक्षात परब्रह्म अवतरलेला आहे. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्म जे अवतरलेलं आहे आणि जो षड्गुणांनी युक्त आहे. हे षड्गुण म्हणजे काय? यश, श्री, औदार्य असे जे 6 गुण आहेत, हे सगळे 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहेत, असा तो नारायणू आता बोलणार आहे. तर आता तो काय सांगतो? कृष्ण म्हणतो, म्हणे अर्जुना परियेसी, हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. अर्जुना, मनामध्ये वासना आली की ती वासना आपल्याला आपल्या सुखापासून वंचित करते. आपल्याला आपलं जे स्वसुख आहे त्याच्यापासून दूर घेऊन जाते, त्याच्यामध्ये अडथळा आणते. जो सर्वदा नित्य तृप्तो, अंतःकरण भरितो, परिविषया माझे पतितो, जेणे संगे कीजे. तर हा जो आपला स्थितप्रज्ञ आहे तो कसा आहे? तर एकतर त्याच्या मनामध्ये अभिलाषा नाही, वासना नाही त्याच्या मनामध्ये. आणि तो कसा आहे? तर तो नित्य तृप्त आहे आणि त्याचं अंतःकरण जे आहे ते आनंदानं भरलेलं आहे. आणि त्याच्या मनात कुठल्याही विषयांची वासना नाही, कुठल्याही विषयांची इच्छा नाही. अशाचा संग करायला पाहिजे. तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय, पुरुष जाण. तर हा स्थितप्रज्ञ पुरुष कसा आहे? तर जो आत्मतोषी आहे, जो आत्मानंदात निमग्न आहे, सदा सर्व काळ जो आत्मानंदात निमग्न आहे आणि त्याच्या मनामध्ये काम अजिबात नाही, सर्वथा नाही, तर तो म्हणजे स्थितप्रज्ञ असं तू जाण. आणि मग तो कसा आहे? नाना दुःखी प्राप्ती, जयासी उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची आरती अडपई जेना. आता इथे आपल्याला जर का एक स्थितप्रज्ञ पुरुष आपल्याला डोळ्यासमोर आणायचा असेल तर तो म्हणजे श्रीराम. तर तो श्रीराम कसा आहे? नाना दुःखे प्राप्तीत, किती दुःख त्याला प्राप्त झाली त्याच्या आयुष्यात, पण कितीही दुःख आली तरी त्याला चित्त त्याचं उद्विग्न होत नाही. त्याला कधी राग येत नाही की आता त्याला म्हंटल काय बरं की राज्याभिषेक करणार आहे तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही, आणि वनात जा म्हंटल तरी त्याला काही नाही. तर अर्जुना तयाच्या ठाई, काम क्रोधो सहजे नाही, आणि भयाते नेणे काही, परिपूर्ण तो. पुन्हा एकदा राम, की हा राम कसा आहे? तर मर्यादा पुरुषोत्तम, पूर्ण पुरुष राम,
हा कसा आहे, तर त्याच्या मनामध्ये काम आणि क्रोध अजिबात नाही आणि भय तर त्याहून नाही. एवढा मोठा तो लंकेचा अधिपती, की त्यावेळेला जगातलं जे सगळ्यात मोठं राज्य आहे, सगळ्यात सुंदर जे राज्य आहे, सोन्याची लंका ज्यानं बांधलेली आहे, त्याच्याकडे एवढं सैन्य आहे, अशा रावणाला सुद्धा राम घाबरत नाही. त्याच्या मनात भयच नाहीये. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितो. तर हा जो स्थिर बुद्धी आहे मनुष्य, तो कसा आहे, तर तो उपाधी रहित आणि भेद रहित आहे. उपाधी म्हणजे आपण आपल्याला जे चिकटवून घेतो ती सगळी उपाधी, की आपण आपल्याला शरीराला चिकटवून घेतलंय, त्यामुळे शरीर म्हणजे मीच हे वाटणं, किंवा आपलं माझं माझं जे काय आहे ते वाटणं, ही सगळी आपली उपाधी. आणि आपण सगळ्यामध्ये भेद करतो, हा माझा, तो परका, हा आपला, हे माझं, हे जे सगळं भेद आपण करतो, की हा चांगला तो वाईट. तर तो स्थिर बुद्धी जो आहे तो मात्र उपाधी रहित आणि भेद रहित आहे. कसा, जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रोका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. की हा असा भेदरहित आहे. म्हणजे कसा आहे, तर तो सदा सर्वत्र सारखा आहे. पूर्ण चंद्र कसा आहे ना, तो सगळीकडे प्रकाशमान आहे, त्याच्यात मध्ये अंधार नाही, की थोडासा अंधार आहे थोडा प्रकाश आहे, असा नाहीये तो. पूर्ण चंद्र कसा आहे, पूर्ण सारखा आहे. आणि तो प्रकाश देताना कसा देतो, की मी अधमाला प्रकाश देणार नाही आणि जो उत्तम आहे त्याला प्रकाश देईन असं म्हणत नाही. सगळ्यांना, चोराला पण आणि राजाला पण, रंकाला पण, चांगल्याला पण वाईटाला पण, सगळ्यांनाच तो प्रकाश देतो. तसं हा स्थिर बुद्धी मनुष्य भेदरहित आहे. तो कसा आहे, तर ऐसी अनविच्छिन्न समता भूता मात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. तर ह्याच्या मनामध्ये अगदी पूर्ण समता आहे, अखंड समता आहे. आणि भूतमात्री सदयता, सगळ्यांच्या विषयी, भूतमात्र म्हणजे अगदी सगळे प्राणी, पशु, पक्षी, कीटक, आणि भूत म्हणजे त्याच्यामध्ये महाभूत पण आले, त्याच्यामध्ये पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, पाणी हे पण सगळे आले. ह्या सगळ्यांच्या विषयी ज्याच्या मनामध्ये सदयता आहे, करुणा आहे, आणि त्याचं चित्त कधीही बदलत नाही, त्याच्यामधली ही जी समानता आहे, सदयता आहे, ती पालटत नाही, तो मनुष्य म्हणजे स्थिर बुद्धी असं तू समज. म्हणजे इथे आता आपण जर का परत रामाचं उदाहरण घेतलं, तर आपल्याला असं दिसतं की रामानं सेतू बांधत असताना वानरांनी मोठमोठे दगड आणून टाकले, मोठमोठे पर्वताचे शिळा वगैरे आणून टाकल्या, आणि त्या लहानशा खारीनं एवढीशी वाळू आणून टाकली, तरी तो त्यांच्यामध्ये भेद नाही करत, की हा जास्त चांगला आणि ही कमी चांगली, असा तो भेद नाही करत. किंवा शबरी त्याला बोरं आणून देते, भेदच नाहीये. तर असा जो सगळ्यांवरती प्रेम करतो, अगदी सुरुवातीला जेव्हा अर्जुन विचारतो कृष्णाला, तेव्हा कृष्णाला तो म्हणतो की तू कृपानिधी आहेस. तर हा असा जो स्थिर बुद्धी आहे तो कृपानिधी आहे. सगळ्यांच्या प्रती त्याच्या मनामध्ये फक्त करुणा एवढीच भरलेली आहे. आणि कसा आहे तो, गोमटे काही पावे तेणे संतोषे न तेणे संतोषे तेणे नाभिभवे, जो ओखटेने नागवे विषादासी. की गोमटे काही पावे, काहीतरी चांगलं मिळालं म्हणून तो आनंदानं वेडापिसा होत नाही, आणि काही कमी पडलं, जे हवं आहे ते नाही मिळालं, तर तो विषादक पण त्याला होत नाही. पुन्हा आपला राम, की ज्याला राज्याभिषेक होणार म्हणून तो, त्याला हर्षवायू होत नाही, आणि वनवासात जा म्हटल्यावर तो विषादही करत नाही.
तो स्थिर बुद्धी. ऐसा हरिक शोक रहितो, जो आत्मबोध भरितो, तो पाजाण प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. तर अर्जुना, जो असा हरिक म्हणजे आनंद, हर्ष, तर जो हर्ष आणि शोक रहित आहे आणि जो आत्मबोधानं आत्मज्ञानानं जो भरलेला आहे, त्यालाच तू जाण की तो स्थिर बुद्धी मनुष्य आहे. आणि मग आणखीन उदाहरणं दिली आहेत, कृष्णानं उदाहरणं दिली आहेत. तर इथे कृष्ण म्हणतो, का कूर्म जिया परी उवाईला अवेव पसरी, ना इच्छावसे आवरी आपुले आपण. तर कासव कसं करतं की त्याला जर आनंद वाटला तर तो आपल्या त्या कवचामधून आपले हातपाय बाहेर काढतो, डोकं बाहेर काढतो, आपले अवयव बाहेर पसरतो तो. आणि जर त्याची इच्छा झाली तर तो ते सगळं आवरून आतमध्ये घेतो, त्याची सगळी इंद्रिय आतमध्ये घेतो. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. तर त्या कासवाप्रमाणे ज्याला आपली इंद्रिये आवरता येतात, तो स्थिर बुद्धी, तो जितेंद्रिय. त्याची इंद्रिये तो म्हणतील तसं करतात. की जर त्यानं सांगितलं की नाही आता हे अमुक ठिकाणी जायला पाहिजे, तर हे असं जायला पाहिजे म्हटल्यावर त्याचे पाय असं म्हणत नाहीत की नाही बाबा आता पाय दुखतायत, मला आता काही अंगात शक्ती नाही, मला कंटाळा आलाय, असं त्याचे इंद्रिय म्हणतच नाहीत. त्याच्या इंद्रियांना त्यांनी आज्ञा केली की त्याची इंद्रिय तसं वागतात, त्याची इंद्रिय त्याचं ऐकतात. तर असा जो मनुष्य आहे त्याला आपण स्थिर बुद्धी असं म्हणायचं. आणि मग कृष्ण त्याच्या पुढे जाऊन सांगतो अर्जुनाला की आता अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कवतिक, या विषया ते साधक त्यजिती नियमे. श्रोत्रादी इंद्रिये आवरती, परिरसने नियमून करीती, ते सहस्रधा कवळी जती विषयी. की आता ही इंद्रिये आवरायची, ते कासवाचं उदाहरण दिलं ना, तसं त्या कासवासारखं इंद्रियांवरती जय मिळवायचा म्हणून साधक काय करतात की अनेक नियम लावून घेतात, निग्रहानं आपले इंद्रिय आवरून घेतात. आणि मग कसं आहे की कान बंद करतात, डोळे बंद करतात, स्वस्थ एका ठिकाणी बसतात, हातपाय स्वस्थ ठेवतात, अशा प्रकारे ते अनेक इंद्रियांना आवरू शकतात. पण ते रसनेला मात्र नियम लावू शकत नाहीत. रसना म्हणजे जिव्हा, खाण्यावरती ते बंधन ठेवू शकत नाहीत. आणि मग मात्र काय होतं की हे जे काय इंद्रिय आवरण आहे ते वरवर केल्यासारखं होतं. कसं? जैसे वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. की एखादा आपण झाडाचे वरवर नुसती पानं तोडून टाकली पण मुळाला मात्र पाणी घातलं तर त्या झाडाचा नाश होईल का? तर नाही होत नाश. काय होतं? तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आवडोनी अंगे फाके, तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे. की वरवर नुसत्या जर का फांद्या तोडल्या तरी खालून अजून फांद्या फुटतात आणि मग तो वृक्ष जो आहे तो आडवा फाकतो, आणखीन मोठा होतो. तसं इंद्रिय आवरली पण रसनेवरती जर का आपण जय मिळवला नाही तर त्यानं काय होतं की त्या रसनेमुळे आणखीन थोडं विषय उपभोगण्याची इच्छा मनामध्ये येत राहते. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमून ये रस हटे, हे जीवन हे न घटे येणे वीणा. तर कसं आहे की बाकीची जी इंद्रिय आहेत ती आपण
थांबवू शकतो, त्यांचा आहार थांबवू शकतो, की डोळे बंद करून बसू, कान बंद करून बसू. हे असं सगळं करू शकतो, पण न खाता तर बसता येत नाही. कारण खाणं बंद केलं तर मृत्यूच आहे. त्यामुळे रसनेवरती काबू मिळवणं हे अत्यंत अवघड आहे. याच्यामध्ये तर गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे, की अध्यात्मामध्ये ज्यानं रसना जिंकली त्यानं अर्ध अध्यात्म जिंकलेलं आहे. की ज्यानं बोलण्यावर आणि खाण्यावरती कंट्रोल मिळवलेला आहे, त्याचं निम्म काम झालेलं आहे. हे पुन्हा इथे गीतेमध्ये तेच सांगत आहे कृष्ण, की रसनेवरती, खाण्यावरती, खाण्याच्या इच्छांवरती ताबा मिळवणं अत्यंत अवघड आहे. मग ते कधी सोपं होतं? कधी ते जमू शकतं? मग अर्जुना स्वभावे ऐसे याही नियमा ते पावे, जय परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे. की ज्यानं परब्रह्माचा अनुभव घेतला आहे त्याच्यासाठी मात्र हे सोपं आहे. त्याला रसनेवरती नियम करणं, रसनेवरती ताबा मिळवणं हे सहज सोपं होऊ शकतं. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, सोहम भाव प्रतीती प्रकट होय. ज्याच्या ठिकाणी सोहम भाव प्राप्त झालेला आहे. सोहम भाव म्हणजे मी कोण तर मी तोच, मी म्हणजे तो ब्रह्म आणि मी एकच आहोत, असा जो भाव ज्याला प्राप्त झालेला आहे त्याचे इंद्रिय विषय आपोआपच विसरून जातात. त्याला काही वेगळं करायला लागत नाही. त्याचा शरीर भाव जो आहे तो नासून जातो, तो संपून जातो आणि त्याच्यासाठी त्याला फार कष्ट नाही करायला लागत विषयांपासून दूर जायला, किंवा रसनेवरती सुद्धा ताबा आणायला त्याला फार कष्ट पडत नाहीत. याच्यावरती ज्ञानेश्वरांनी अजून एका ठिकाणी दुसरी ओवी लिहिली आहे बरं का. ती ओवी अशी आहे की चकोराबद्दल आहे, की हा चकोर जो आहे त्याला पौर्णिमेचं चांदणं प्यायचंय आणि ते पौर्णिमेच्या चांदणं पिण्यासाठी तो थांबतो. महिनाभर तो थांबतो, वाट पाहतो आणि जेव्हा पौर्णिमेचा चंद्र उगवतो तेव्हा त्या पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं तो कमळाच्या पाकळीतून जेवतो. कमळाच्या पाकळीच्या ताटातून तो चंद्रकिरणाचं जेवण जेवून जो तृप्त झालेला आहे, असा चकोर वाळूमध्ये जाऊन चोचीनं किडे शोधून शोधून खाईल का? नाही की नाही? तसं ज्याला परब्रह्माची प्राप्ती झाली आहे तो विषयांकडे का वळेल? ही ओवी जी आहे ना चकोराची ती फार सुंदर आहे, ती सांगते बरं. तिथे ज्ञानेश्वर म्हणतात, सांग कुमुदळाचे नि ताटे, जो जेविला चंद्रकिरण चोखटे, तो चकोरू काय वाळुवंटे, चुंबितू आहे. तर तसं ज्याला एकदा परब्रह्मच्यानं अनुभवलंय तो विषयांकडे जाणारच नाही आणि मग त्याला आपोआपच सगळ्या इंद्रियांवरती जय मिळेल. आणि मग हा असा जो मनुष्य आहे तो जो इंद्रियांवरती काबू मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यासाठी साधना करत आहे. ही साधना करताना तो काय करतोय की तो अभ्यासाचे घरटी, अभ्यासाच्या घरट्यात तो राहतोय, अभ्यास करतोय, साधनाभ्यास करतोय आणि त्यानं जे ही झोपडी बांधली आहे ती झोपडी कशाची आहे तर यमनियमांची झोपडी आहे. आणि ज्ञानेश्वर म्हणतात, जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी, धरुनी हाती. तो पूर्ण वेळ मनुष्य कसा करतो की साधनाभ्यास करतोय आणि यमनियम हे जे योगाची अष्टांग आहेत, अष्टांग योग जो सांगितलेला आहे त्याचे जे पहिले 2 अंग आहेत ते म्हणजे यम आणि नियम आहे. त्याच्यामध्ये हे सगळे येतात. यमनियम म्हणजे कसं की चोरी करायची नाही, सत्य बोलायचं, त्याच्यानंतर अपरिग्रह, शौच, अशा सगळ्या गोष्टी येतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना स्वतःभोवती कुंपण घालून घेतलंय आणि मनाला त्यांना सतत मुठीत ठेवलेलं आहे आणि हे फार अवघड आहे. हे कसं अवघड आहे? कारण
हे जे इंद्रिय आहेत ना, त्यांना ते भुलवतात माणसाला. त्यांची जी विषयासाठी भूक असते, त्यांना ते भुलवतात माणसाला. आणि कसं तर एखाद्या मांत्रिक जो आहे, तो एक हाडळीला घालवण्यासाठी तो काय-काय तरी करत असतो. त्याचे ते काय असतील ते मंत्र म्हणत असतो, ते धूप, धूर वगैरे काय-काय करत असतो. पण ती हाडळ त्याला भुलवते. त्याच्याप्रमाणे ते विषय मनुष्याला भुलवतात. इतकं कितीही प्रयत्न करून ते आपण कंट्रोल करून ठेवले असले तरीही. आणि मग पुढे काय होतं, साधन अभ्यासात पुढे-पुढे गेलं, की रिद्धी आणि सिद्धींची प्राप्ती होते. आणि मग त्या रिद्धी-सिद्धी ज्या प्राप्त झाल्यात, त्याच्यामधून मनुष्य आपले विषयांचं जी तहान आहे ती भागवायचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे विषय जे आहेत ते मनुष्याला फसवत राहतात. तर तर ती जी रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होतात, त्यावेळेला मनुष्यानं अतिशय जागरूक राहिलं पाहिजे. आणि इथे कृष्ण काय म्हणतो, की लोकांना काय होतं, म्हणजे साधकांना शेवटी कसं होतं, की त्यांना स्वर्ग काय किंवा मुक्ती काय, हे सुद्धा त्यांच्या लेखी काही नसतात. तिथे त्यांना रिद्धी-सिद्धी काय आहे? काय चीज आहे? काहीच नाही. तर अशी जेव्हा स्थिती येते, तर अशी स्थिती कोणाची असते? तर त्या स्थितप्रज्ञ माणसाची अशी स्थिती असते, की ज्यानं ह्या सगळ्या विषयांवरती जय मिळवलेला आहे. मग त्याला रिद्धी-सिद्धी जरी प्राप्त झाल्या, तरी काही फरक पडत नाही. आणि हे खरं तर बरंच आहे पुढे. पण ह्याच्यामधला मी एकच ओवी घेते, की जी ह्या सगळ्याबद्दल सांगते, की हा मनुष्य, स्थितप्रज्ञ मनुष्य कसा आहे. तर हा स्थितप्रज्ञ मनुष्य एकदा त्या उंचीला पोचला, त्याची विषयांची तहान निघून गेली, की मग तो कसा होतो, तर त्यानं मग विषयांचं सुख घेतलं, तरी तो त्यांना लिप्त होत नाही. कसं, की जसं आकाशामध्ये सूर्य आहे आणि त्याची किरणं जी आहेत ती सगळीकडे जातात आणि त्याची किरणं सगळ्याला स्पर्श करतात. पण म्हणून काही सूर्याला संगदोष लागत नाही. तसं असा जो जितेंद्रिय मनुष्य आहे, त्यानं गरजेप्रमाणे विषयांचं सुख उपभोगलं, तरी त्याला त्याच्यामुळे बाधा होत नाही. कशी बाधा होत नाही? तर पाणी पाण्यात बुडत नाही किंवा आगीत अग्नीला पोळत नाही. तसं अशा स्थितप्रज्ञ माणसाला विषयांचं सुख त्याला बाधत नाही. आणि हा जो मनुष्य आहे, ही ओवी घेऊन मी थांबते. हा जो मनुष्य आहे तो अखंड प्रसन्न असतो. त्याच्याकडे अखंड प्रसन्नता असते. आणि जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृष्णेचा आडदरू, काहीची नाही. एखाद्याच्या पोटामध्येच जर का अमृताचा झरा असेल, काय संतांचं वर्णन आहे हे. आणि ज्ञानेश्वर हे जे वर्णन करतायत हे त्यांचं स्वतःचं वर्णन आहे. हे ते ऍक्च्युली स्वतःबद्दल सांगतायत, की हा स्थितप्रज्ञ मनुष्य कसा आहे. तर हा जो ज्ञानेश्वर आहेत किंवा कोणतेही संत आहेत, त्यांच्या पोटातच अमृताचा झरा आहे. आणि असा ज्याच्या पोटामध्ये अमृताचा झरा आहे, त्याला तहान भूक लागेल का? तर तसा हा स्थितप्रज्ञ मनुष्य, तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैचे की आहे, तेथ बुद्धी आपैसे राहे, परमात्म रूपी. तर त्याचं हृदय कसं आहे, तर सदैव प्रसन्न आहे, अखंड त्याचं हृदय प्रसन्न आहे. अशा ठिकाणी मग दुःख कसं राहील?
आणि त्याची जी बुद्धी आहे ती सदैव आत्मस्वरूपी परमात्मरूपी अशी झालेली आहे. आणि त्यामुळे तो कसा आहे, तर जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योग युक्तो. तर निर्वातीचा म्हणजे जिथे वारं नाही, वारं नसलेल्या ठिकाणी जो दिवा लावलेला आहे, जी ज्योत आहे ती अजिबात हलत नाही, ती सर्वथा नेणे कंपू. तसा हा स्थिर बुद्धी जो मनुष्य आहे, त्याची बुद्धी कधीही चंचल नाही, ती हलत नाही आणि ती योगयुक्त आहे. योग म्हणजे आपण जाणतोच की योग म्हणजे भक्ताला भक्ताला देवाला जोडणार, जे जोडतं तो म्हणजे योग. तर भक्ताला देवाशी जोडलेलंच आहे असा तो योगयुक्त स्थिर बुद्धी मनुष्य जो आहे, तो त्या निर्वात दीपूसारखा असा संथपणे मंदपणे जळणारा असा तो स्थिर बुद्धी स्थितप्रज्ञ मनुष्य आहे. तर आणखीन एखादी ओवी घ्यावी का? नको, इथेच थांबते मी. आणि परत एकदा आपण कधीतरी पुन्हा ह्या पुढच्या ओव्या घेऊया, स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगणाऱ्या. तर इथे मी थांबते. तर काही बोलायचं असेल, विचारायचं असेल, सांगायचं असेल तर आपण बोलू शकतो. धन्यवाद दीपाली, खूप छान झालं. गीतेत सांगितलेलं अपर्णा आणि ज्ञानेश्वरीत सांगितलं की किती फरक पडतो नाही? हो ना. खूप खूप छान. हे फार प्रेमानं सांगतात ज्ञानेश्वर. छानच झालं दीपाली. म्हणजे स्थिरबुद्धी असलेल्याची लक्षणं खरंच तू ओव्यांमधून छान सांगितली आणि मुख्य त्या ओव्या तू वाचत असताना ना ऐकायला खूप गोड वाटत होत्या. सगळ्या ओव्या कर्ण मधुर अगदी. आणि हे मला वाटतं 66 झाले ना श्लोक हो हो गीतेचे. तर खरंच तू पुढच्या वेळेला पुढचे श्लोक जे आहेत हा, त्याच्यावर नक्की तसंच करूया. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या. चालेल चालेल. पुढच्या गुरुवारी आपण पुढच्या ओव्या घेऊया, म्हणजे तो पूर्ण होईल विषय. कारण हे आज जरा थोडस अर्धवटच झालं, पण करू पुढच्या गुरुवारी तेच करू. हो, नाही फार काय इतक्या त्या सुंदर ओव्या आहेत ना. हो हो, आणि मला ती चकोराची ओवी ती हा. म्हणालीस ना तू, चकोराची ओवी खरंच खूप छान वाटली अगदी. हो, आणि किती वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत ज्ञानेश्वरांनी. आणि आपल्याला काय आहे ना की अजून एक उदाहरण सांगते बरं का. हे आहे ना गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं आहे की मनुष्याला अध्यात्मामध्ये काय लागतं असं ते सांगणारी त्यांची ती ओवी आहे की ते म्हणतात, संसारामध्ये जसं सोनं लागतं तसं अध्यात्मामध्ये श्रद्धा लागते. तर तेव्हा त्यांना विचारलं, बहुतेक बेलसरेंनी विचारलं, बाबा बेलसरेंनी, की हो बरोबर आहे की आपल्याला संसारामध्ये सोनं लागतं म्हणजे पैसे लागतात. तर गोंदवलेकर महाराज तेव्हा म्हणाले, नाही नाही, पैसे खरं तर लागत नाहीत, पण तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी म्हणतोय की ते पैसे लागतात. तसं हे ज्ञानेश्वरनं आपल्याला समजतील असं सांगतात की एखाद्याला विषय नकोसे होतात असं कसं होऊ शकेल. तर म्हणून ते चकोराचं उदाहरण की तो जर का इतकं सुंदर सुग्रास जेवण जेवलाय. चंदाताई, तुम्ही काही म्हणत होता? नाही, म्हणजे आज म्हणजे विषयासक्त लोक होतात हे आपण तुम्ही सांगितलं. म्हणजे स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत ती एक जरी लक्षण आपल्या अंगात आणायचं म्हटलं तरी खूप त्याला साधना पाहिजे. आणि तीच म्हणजे त्या आपल्या अंगात बिंबावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपली छोटी छोटी सोपी सोपी उदाहरणं देऊन
आपल्या मनाला पटवण्याचा प्रयत्न करतात असं एक मला जाणवलं नाही का. आणि सोप्या शब्दात तुम्ही छान सांगताय. मला मध्ये 2